विशाल चलो चलो. आज ज्ञान सम्राज्ञी स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर हांचे निधन जालें. लता मंगेशकरांचो गोंया कडेन अत्यंत संबंध आशिल्लो, कारण मंगेशी हे तांचें देवस्थान आनी गोंयकारांक सदोदीत मंगेशकर कुटुंबीय हे आपले लागींचे अशें दिसताले. आज सकाळीं तांचें निधन जालें, कारण असो एकय दीस वचो नासलो की ज्या दीस लता मंगेशकर हांचें गाणें कोणी आयकुना म्हणून. सबंद देशभरांतल्या सगळ्यांक सकाळ फुडें गाणें आयकुना जाल्यार सबंद दीस बरो वचचो ना. अशा तरेचें गाणें तांच्यांनी ह्या देशभरा भितर आपल्या बऱ्या आवाजान लोकांक आयकयलें. एक वेगळे सबंद गोंयकार आसत, सबंद देश आसत, जग आसत, हांच्या मनान तांच्यांनी स्वताचें वेगळें अस्तित्व निर्माण केलें. आज ती आमचे मदीं नात. हांव तांकां भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीन आज तांकां श्रद्धांजली दितां. आनी आज आमचे भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे जे कार्यक्रम आशिल्ले, आज आमी मॅनिफेस्टो रिलीज करपाचे आशिल्ले. आज आमचे माननीय नितीनजी गडकरी हांच्यो वेगवेगळ्या मतदारसंघा भितर सभा आशिल्ल्यो आनी आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वता दिल्लीसून व्हर्च्युअली उत्तर गोंयच्या 20 मतदारसंघा भितर स्वता आज उलोवपाचे आसले. हे सगळे कार्यक्रम आमी आज रद्द करतात अशी हांगा घोशणा करता आनी लता मंगेशकर हांकां श्रद्धांजली दिता आनी तांच्या कुटुंबियाक हे दुख्ख सहन करपाक लागून देवान एक तांकां हे दिवचें अशें उलयता आनी परत एकदा श्रद्धांजली दिवन हांव म्हजें उतर हांगाच सोंपयतां. गान कोकिळा स्वर सम्राज्ञी आणि विविध विशेषणांनी ज्यांना संबोधलं जात होतं, खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतीयांच्या भावविश्वामध्ये ज्यांनी एक आपली अमिट अशा प्रकारची छाप उमटवली होती, अशा सर्व भारतीयांच्या लाडक्या आणि जगप्रसिद्ध गायिका लता दीदी यांच्या निधनामुळे खऱ्या अर्थानं भारतीय संगीताचा आत्माच आमच्यातनं निघून गेला असं आज आम्हाला सगळ्यांना वाटतंय. लता दीदींनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी म्हटली. इतक्या मोठ्या प्रमाणात गाणे म्हणण्याचा एक रेकॉर्ड त्यांनी तयार केला आणि सगळ्या भाषांमध्ये त्यांची गाणी अतिशय प्रसिद्ध होती. अनेक दशकं प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारा हा आवाज कधी शांत होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. अर्थातच तो आवाज अजरामर आहे आणि शतकानुशतक तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील. पण लता दीदी या उत्तम गायिका तर होत्याच, पण त्यासोबत व्यक्ती म्हणूनही एक अतिशय संवेदनशील असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि विशेषतः प्रचंड राष्ट्रभक्त अशा प्रकारचा संपूर्ण परिवार आहे. लता दीदी या राष्ट्रीय विचाराने प्रेरित होत्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असीम श्रद्धा ही लता दीदींची त्या ठिकाणी होती आणि कुठल्याही राष्ट्रकार्यामध्ये आपलंही समर्पण असलं पाहिजे अशा प्रकारच्या भावनेनं त्या जीवनभर
कार्यरत होत्या. खरं म्हणजे लता दीदींविना या जगाची कल्पना करणं देखील अत्यंत कठीण आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा आवाज हा नेहमीच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहील. आज त्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरता स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे देखील मुंबईमध्ये पोहोचतायत आणि निश्चितच आपण सगळे अतिशय साश्रू नयनांनी आज त्यांना श्रद्धांजलि अर्पण करूया. हम सभी ये जानते हैं कि सुर सम्राज्ञी ने लता मंगेशकर जी, जिनको कई विशेषणों से नवाजा गया, एक ऐसी आवाज जो कई दशकों तक भारतीयों के और केवल भारत नहीं तो दुनिया भर के लोगों के मन पर राज करती रही, आज वे हमारे बीच नहीं रही. ये हम सबके लिए बहुत ही दुखद इस प्रकार का प्रसंग है, किंतु उनकी आवाज ये अमर है और अगले कई सौ साल ये आवाज हम सभी को प्रेरित करती रहेगी. लता दीदी ये भारत की सभी भाषाओं में गाने वाली और शायद सबसे ज्यादा जिन्होंने गीत गाए ऐसी एक गायिका रही है. लेकिन उसके साथ साथ दीदी प्रखर राष्ट्रवादी इस प्रकार की भी रही है और पूरे परिवार में राष्ट्र के प्रति एक समर्पण का भाव हमको देखने को मिला है. और दीदी राष्ट्र कार्यों में अपने समर्पण को अर्पित करने के लिए सदैव तत्पर देखी गई है. स्वातंत्रवीर सावरकर जी के ऊपर आदरणीय लता दीदी की असीम श्रद्धा थी और मुझे ऐसा लगता है कि इस प्रकार का एक व्यक्तिमत्व हमारे बीच से निकल जाना एक प्रकार से संगीत की आत्मा चली गई, ऐसा भाव आज हमारे मन में यहाँ पर जागृत होता है. आज स्वयं माननीय प्रधानमंत्री जी भी मुंबई में पधार रहे हैं और वे भी लता दीदी का अंतिम दर्शन वहां पर लेंगे. हम सभी की ओर से लता दीदी को हम विनम्र श्रद्धांजलि अर्पण करते हैं. धन्यवाद.